लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज पुढे येत आहे बघा. खूप महत्त्वाची अपडेट आहे आणि गुड न्यूज जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणलं तर नक्कीच त्यामध्ये तेवढं तथ्य असतं. ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती बघा, त्या संदर्भात ही अपडेट आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC मध्ये चूक झाली होती तर अशा लाडक्या बहिणींसाठी परत पोर्टल सुरू होण्याच्या संदर्भात स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री, आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील संकेत दिलेले आहेत. ही बाब सर्वांना अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे. कारण की बघा, जर पोर्टल चालू झालं तर त्या पोर्टलवर तुम्हाला चुकलेली KYC परत दुरुस्त करण्याचा ऑप्शन पण मिळेल. आणि जर पोर्टल चालू झालं, ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत KYC केली नाही त्यांना देखील KYC करण्याचा ऑप्शन मिळेल. आणि जर पोर्टल चालू झालं तर ज्या लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता थांबला आहे KYC मध्ये चूक झाल्यामुळे, तर त्या लाडक्या बहिणीला परत पोर्टल चालू झाल्यामुळे एडिटचा ऑप्शन पण पूर्वीप्रमाणेच मिळेल. त्यामुळे त्या लाडक्या बहिणीचा पण लाभ चालू होईल. आणि अशा प्रकारची जी काही बाब आहे तर जर ती तेव्हाच होईल जेव्हा पोर्टल चालू होईल. आणि याच प्रकारची जी काही संकेत आहेत स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेले आहेत. आता ते एक्झॅक्टली काय म्हणाल्यात अगदी कमी शब्दामध्ये सांगतो बघा. झालं असं होतं बघा की बऱ्याचशा लाडक्या बहिणी वेगवेगळ्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जात आहेत, लोकप्रतिनिधीकडे जात आहेत आणि तिथूनच आदितीताई तटकरे यांना देखील लोकप्रतिनिधी साहेबांकडनं फोन गेला आणि त्यानंतर त्यांनी विचारलं की ताई, ह्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे आणि KYC मध्ये चूक झाली होती त्यामुळे त्यांचा लाभ थांबला आहे, तर KYCचं पोर्टल चालू करा. अशा प्रकारची त्यांनी पण विनंती केली, त्याबद्दल पण त्यांचे पण धन्यवाद. पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की पोर्टल सुरू होण्याच्या संदर्भात स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरेकडे पण तक्रारी गेलेल्या आहेत आणि त्या संदर्भात त्या प्रस्ताव पण तयार करीत आहेत. मग आता तुम्ही म्हणाल मग आतापर्यंत पोर्टल का चालू केलं नाही, तर एवढं सोपं नसतं. त्यासाठी कॅबिनेटची संमती लागते, ही बाब समजून घ्या. मग आता कॅबिनेटची संमती कधी मिळणार, तर त्यावर पण त्यांनी काय बोललेलं आहे स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री ते पण सांगतो. तर सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सध्या विदेशी दौऱ्यावर आहेत, दावोसच्या. बघा, मुख्यमंत्री सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत आणि ते भारतामध्ये परत आल्याच्या नंतर त्यांची संमती घेऊन KYC पोर्टल सुरू करणे व लाभार्थ्यांना लाभ परत चालू करण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर मग हे फायनली गोष्टी होतील. आता एक इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, ज्यावेळेस राज्याच्या महिला बालविकास मंत्री या प्रकारची माहिती देतात त्यामुळे नक्कीच आपलं पोर्टल जे आहे ते येणाऱ्या काही दिवसामध्येच आपल्याला सुरू झालेलं दिसेल. आणि हा जो मुद्दा होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण आपण लावून ठेवलाच होता, पण प्रचंड ठिकाणी लाडक्या बहिणींनी पण हा मुद्दा मनावर घेतला. ज्यांचे ऑब्व्हियसली पात्र असताना पण त्यांना किरकोळ चुकीमुळे त्रुटीमुळे त्यांचा लाभ थांबला, अशा लाडक्या बहिणींनी पण जे आहे दाद मागण्याचा प्रयत्न केला आणि फायनली माझ्या मते यावर सकारात्मक जे आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचं जे आहे विधान आलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री आदितीताई तटकरे यांचे पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद मानायला पाहिजे. कारण की पोर्टल सुरू होण्याच्या संदर्भात सकारात्मक संकेत मिळणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की एकदा मुख्यमंत्री साहेब आल्याच्या नंतर आम्ही याच्यावर निर्णय घेऊ आणि पोर्टल परत सुरू होणार आहे. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही, त्यांची KYC चुकली, तर त्यांना KYC एडिटचा पण ऑप्शन उपलब्ध होईल. त्यामुळे काही चिंता करू नका. आणि ही सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आहे. आणि त्यामुळेच आपण जे आहे हा मुद्दा लावून ठेवला होता आणि फायनली या मुद्द्याला जाऊन यश पण मिळालेलं आहे. आणि फक्त आपणच नाही, बाकी पण वेगवेगळ्या ठिकाणी हा मुद्दा लावून ठेवला आणि त्यामुळे फायनली जाऊन याला जे आहे यश मिळालेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. लवकरच पोर्टल चालू होईल आणि त्या संदर्भात गुड न्यूज पण तुम्हाला देण्यात येईल. पण आता जेव्हा पोर्टल चालू होईल तेव्हा मात्र आता KYC करताना चुका करू नका. त्यावेळेस मी सविस्तर तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून देईल, तो व्हिडिओ पाहूनच KYC करा, कोणतीही चूक करू नका. कारण प्रत्येक वेळेस आपल्या चुकीमुळे जे आपण प्रत्येक वेळेस पोर्टल चालू करण्याची विनंती परत करू शकत नाही. ही बाब पण सर्वांनी समजून घेणं अत्यंत गरजेची आहे. आणि चुका करू नका आता परत जर का पोर्टल चालू झालं तर. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल आता तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.